हाय यूट्यूब फॅमिली, कसं आहात? मस्तच ना? मस्तच राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज बघा माझा गॅस संपला आहे आणि असं तसं मी चूल घालणारच होती, कारण की उन्हाळ्याचं जेवण म्हटलं सगळं चुलीवर करायचं. आणि उन्हाळ्याचा गॅस गरम लय होता आमच्या पलीकडच्या घरात, नवीन घरात. आणि आमचं हे जुनं घर आहे, इथं आम्ही चूल घालणार आहे बघा. नवीन चूल सकाळीच आणली, त्यासाठी आता चुलीची तयारी चालली आहे. सगळी साफसफाई आधी करून घेतली, झाडून वगैरे घर उकरले बघा पूर्ण. कारण इकडं तर आम्ही लय येत जात नाही, आणि पावसाळ्याचंही इकडं कोण येतच नाही, कारण की इथं लय भरपूर गळतं. कारण पहिलं जुन्यातलं घर आहे, कौलाचं, पूर्ण सारवायचं आहे असं. म्हटलं जरा आता 2-3 दिवस झाला आम्ही साफसफाई करत होतो, आज जरा थोडी साफसफाई केली आणि म्हटलं आता एक चूल घालावी. सकाळी एक चूल आणली बघा, आमच्या इथं गावात मिळती चूल, तिथून गावातून चूल आणली. म्हणून म्हटलं आधी राख ठेवलेली साठवून, म्हटलं राख वगैरे अशी चाळून घ्यावी. पुन्हा अशा इटा वगैरे रचून घेतल्या, चूल ठेवून घेतली. एकसारखं बसते का? मध्ये आधी असं तुकडं गाठलं, कारण की इटा कमी पडत होत्या. मग मध्ये आधी असं तुकडं गाठलं आणि त्याच्यामध्ये आधी असं दगडं गाठलं, कारण की जेणेकरून आपण जो चिक्कूल केला आहे त्या चिक्कूल जास्त नको लागायला, थोड्या चिखलात व्हावं म्हणून मी आपलं मध्ये आधी आपलं असंही गाठलं, दगडं गाठले. आणि चिक्कूल म्हणजे काय केलं आहे, शेण, पांढरीची माती, राख आणि जरा काळी माती, वाळू असते की नाही आपली, म्हणजे आपण म्हणतो नाही जी ह्याची वाळू काय म्हणतात त्याला, तसली वाळू घालून अशी एकत्र जीव करून घेतला आहे त्या चिखलाचा पूर्ण. आणि ते सगळं कालवून एकत्र मिश्रण करून घेतलं त्याचं. आणि आता मी चूल घालायला लागले. मग ती बघते व्यवस्थित बसलं आहे नाही बसलं आहे. बघा सगळं कालवलं आहे का घमेलीत, एवढा चिक्कूल पुरणार नाही असं वाटत होतं. म्हणूनच म्हटलं थोडी दगडं वगैरे त्यात घातली म्हणजे चिक्कूल जरा कमी लागल, म्हणून जरा दगडं वगैरे घातली त्यात. म्हणजे म्हटलं चिक्कूल कमी लागला म्हणजे हे आपण केलेलं ही फुरल तेवढ्यात भागल असं. आणि जास्त भेटलं नाही मला, माती वगैरे इथं भेटण्यात झाल्या जास्त, म्हणून तेवढंच वापरलं त्यात. आणि ते एकसारखं त्याला पाणी घालून एकसारखं करून घेतलं पूर्ण. असं चिक्कूल असा एकदम मळून असा घेतला आणि म्हटलं आता लिपून घ्याच, म्हणून ती मळत होती. मळून झाल्यावर पुन्हा चुलीला एकसारखं असं लिपून घेतलं. एकसारखं लिपून घेतल्यावर चूल पूर्ण सारवून घेतली. आता उन्हाळ्यावर कसं होतं माहिती आहे का, घरात आमच्या तिथं गॅसवर करायला काय वाटत नाही, पण तिथं आमच्या घरात इतकं गरम, तर पत्रा जरासा खाली असल्यामुळं उन्हाळ्याचं नको वाटतं. इकडं गार असं, म्हणजे कौलाची घरं असतात ना, तिथं पूर्ण असं गार असते एकदम, असं म्हणजे गारवाच असतो सगळा. मग तिकडं चुलीवर जेवण करताना मस्त वाटतं उन्हाळ्याचं. आणि उन्हाळ्याचे कसं, आणि आता आमची यात्रा पण असते उन्हाळ्यात ना, मग उन्हाळ्यात आपलं बरं पडतं एका बाजूला असं जेवण वगैरे करायचं चुलीवलं. आणि जास्तीत जास्त चुलीवलं जेवण छान लागतं. त्यामुळं पूर्ण आधी असं का, असं मी पूर्ण आधी लिपून घेतली चूल, ही लिपून घेऊ नका अशी सारवून वगैरे आधी घेतली पूर्ण तिथनं. आणि इकडं पाणी तापवायला चूल केली आणि इकडं जेवण करायला केली. म्हटलं इकडं पाणी तापवायला सकाळच्या पडे गडबड असते आपली, इकडं जेवण केलं तर इकडं पाणी तापल, अशा लेवून इकडं इटांची केल्या आणि इकडं चूल घातल्या बघा. अजून ह्याला सारवायला लागणार आहे. अजून बघा इकडं पाठीमागं ही सगळं आमचं आहे ना, ते सारवायला लागतं. इथे ही सगळं पूर्ण मातीचं घर आहे, मातीचं घर असल्यामुळं पूर्ण सारवायला लागतं. पहिलं म्हटलं चूल सगळी सारवून वगैरे झाल्यावर म्हटलं पहिलं दूध ठेवावं. दूध ठेवून म्हटलं पहिलं, कधी पण म्हणतात पहिल्यांदा आपण नवीन काहीतरी घेतलं तर दूध उतू घालवावं. गॅस घेतला तरी चूल घातली तरी म्हणतात दूध उतू घालवावं. पहिली लोक अशी म्हणायची, म्हातारी माणसं ही अशी म्हणतात. पण पहिल्यांदा दूध ठेवलं, म्हटलं ती उतू घालायला, पण चूल ओली असल्यामुळे लवकर पेटतच नव्हती, म्हणून मी त्यात जरा कागद सारत होती, जेणेकरून लवकर पेटावी. कागदाच्यानं पेट लवकर घ्यावी, म्हणून मी जरा असे त्यात कागद सारत होती की बाबा पेटावी, चांगली पडदेशी पेटावं असं. कशी वाटतात चूल आल्या करावायला? बाय बाय, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओवर. बाय बाय सर्वांना.